या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। राणा, तुला ते तुकादाचं कळलं का काय? काय? अरे त्याने ह्यावेळी टमाटो लावलं होतं, बरं यावर्षी टमाटोला भावच नाही। डोक्यात राग धरून अख्ख्या वावरात नांगर फिरून टाकलं होतं त्यानं। शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही हे रोजच झालंय, त्याला मी काय करू? अरे त्या अंजलीच्या विरोधात आपण वातावरण तापूया की आपल्याच मेहनतीच्या पिकावर असं कोण नांगरून टाकते होय? काय जाऊतो गुंडून नांगरलं, इलाजच नव्हता दुसरा। अहो पण म्हणून हे असं खचून जाण्यातही काही अर्थ नाहीये। अहो शेतकऱ्याच्या मेहनतीलाच काय अर्थ उरला नाही, त्याला काय करणार? नाही असं नाहीये, यावर काहीतरी उपाय असणारच ना। आपल्या गावातले तुकाराम दादा आहेत ना, त्यांनी यावेळेला शेतात टोमॅटो लावला, पण यावेळी टोमॅटोला काहीच भाव आला नाही म्हणून रागारागात त्यांनी त्यांचं अख्खं शेतच नांगरून टाकलं। आता हा प्रॉब्लेम फक्त तुकाराम दादांचा नाहीये, गावातल्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांचा। मी कोल्हापुरातल्या शेती विभागातल्या ऑफिसात फोन करतो, तू तिथल्या तज्ञांना जाऊन भेट। बाहेरच्या देशात आणि आपल्या देशात सुद्धा शेतीचे असे वेगवेगळे प्रयोग होतात, आपण फार मागे आहोत। आपण पण असं प्रगत तंत्रज्ञान आणलं पाहिजे। म्हणजे लई महाग असणार, आपल्याला परवडेल, पण इतर शेतकऱ्यांना परवडेल का? त्यासाठीच तर मार्गदर्शन घ्यायला जायचंय आपण। मी कलेक्टिव्ह फार्मिंग बद्दल वाचलं होतं। चालेल, हा उपाय पण चांगला आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पीक घेतलं तर उत्तमच आहे। या कलेक्टिव्ह फार्मिंगच्या नादाला लागून बरोबर उचलला नाही तर मला काय हे मान्य नाही, पण मी का माझी जमीन देऊ शकत नाही। काय झालं? अरे मळ्यात आबूसने डुकरांना डुशी मारली। हा थोडक्यात निभावले बघ। मला तर वाटते रानात धाडच पडले बघ त्यांची। तरी मी आपण तुम्हाला सांगत होतो रस्त्या बाहेर पडू नका म्हणून। अरे एक नाही ज्यादा आहे ती। राणादा माझ्या बी मळ्यात एक डुकार दिसलं। बरे बघा, तुम्ही घाबरू नका, आपण उद्या सकाळच्याला बघू काय करायचं ते। जरा जपून, लय बेकार जाते, राखणीला माणसं वाढवा। मीच तुमच्या अडीअडचणीला उभं राहणार आहे एवढं लक्षात ठेवा। आता संघर्ष पॅनेलची काडीपिटीच रानडुकराची होळी पेटवणार। अरे उठा उठा, आता बार काढलाच पाहिजे, नाहीतर वर्षभराची मेहनत जायची शेतकऱ्याची। पण ते शिकार करणं म्हणजे जरा राणादा, आता आपण काय हाऊस म्हणून करतोय वे? सगळ्यांची पिकं वाचवाय झाली तर आपल्याला बार काढायलाच लागणार। बापू उडवू देत की बार, आचारसंहितेत गावली तर बरंच आहे की। मी येणार। तू येऊन काय करणार आहेस तिथं? मला बघायचंय। लाडू, एवढं सोपं नसतंय। बंदूक घेऊन बसायला लागते तासन तास, आणि अंगावर आलं की नाही की नियम धरून मारायचं। अहो तुम्ही शिकार नाही करू शकत, बंदी आहे त्याला। राणा भाऊजी आणि समधी माणसं गावच्या भल्याचा विचार करायला। तुम्ही आता उगा सरपंच म्हणण्याआधी असलं काय निर्णय घेणं काय बरोबर नाही। आपण बंदुकीचं नाही, आपण वावड्याचं बार काढायचं, त्या सुरजाला नुसता डिवचायचा। आचारसंहितेत असा अडकितो की नाही तुम्ही बघाच नसतं। आमच्या खात्याच्या नियमानुसार जर असा उपद्रव होत असेल आणि त्याला काही पर्याय नसेल तर रितसर कारवाई करून वन खात्याचे कर्मचारी आणि शिकारी पाठवतो। शिकार करायचीच असेल तर वन खात्याकडनं माणसं पाठवता येतात, पण सध्या त्यांचे सगळे अधिकारी सुट्टीवर गेलेत। आता 1-2 दिवस तरी लागतील असं म्हणतात, ते येईतोवर आपण काहीच नाही करू शकत। ते बघा डुक्कर, त्याला मी पकडूनच राहणार। तुम्हाला जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच मलाही बसलाय, पण तुम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काही करू नये एवढंच वाटतंय मला। गावात फुल प्लॅनिंग चालू आहे, ते पप्प्या बी फुल तयारीत आहे, काही ना काही डाव साधणारच बघ। पप्प्या या सगळ्या प्रकरणात राजकीय फायदा उठवणारच, आणि ते नका असलं का नाही तर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे। बंदूक कुठे? आपण सगळी शिकारीला निघालोय, वरातीला नाही। तवा सगळं प्लॅनिंग प्रमाणेच व्हायला पाहिजे। बंदूक कुठे असेल की आतमध्ये? जाऊ बाई, अहो आम्ही सांगायलोय ना, आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय, विश्वास ठेवा जरा आमच्यावर। एवढं सांगूनही का ऐकत नाही कुणी? नाही, मी राणाजींना हे नाही करू देणार। राणाजी, अहो कुणी पकडलं तुम्हाला तर अटक होऊ शकते। आचारसंहितेचा नियम मोडताय तुम्ही।
अहो पण रानडुकर नाही मारलं तर काय होईल माहितीये का? फार तर फार तुमच्या सगळ्यांचं नुकसान होईल. त्या नुकसानाची भरपाई करता येईल. पण आता तुमच्यासाठी जर का यांनी रानडुक्कर मारलं ना तर माझा नवरा आणि दीर दोघही तुरुंगात जातील. हे माहितीये का तुम्हाला? समजा गाव एकीकडे आणि ह्या एकीकडे आहेत. समधीकडे तुमचे कायदे नियम चालत नसतात. नाही म्हटलं तरी तुम्ही चुकले असं बघा या टायमाला. अंजली, तुझी समजून सांगण्यात काहीतरी चूक झालेली असणार. अगं तू लोकांचे प्रश्न नीट सोडवले तर लोक तुझ्या पाठीशी उभे राहणार. हे बघा साहेब, इथून पुढे काय बी अडचण आली तर ती तुम्हीच सोडवा. अंजली वहिनींना अजून काय एवढं कळत नाही व राजकारणातलं. अंजली त्या गावच्या विरोधात गेल्या आणि गाव अंजलीच्या विरोधात आहे. हा समद गाव पेटलंय तवा आपण राजकीय खेळी पलटवायचा गोल्डन चान्स आलाय. शेतकऱ्यांच्या विरोधात जर काय झालं तर माझी साथ तुम्हाला असणार नाही हे पक्क आहे. आजपासून आपण आपला प्रचार परत सुरू करूया, तोही नव्या उमेदीने. हा शेवटचे 4च दिवस बाकी आहेत आता. अवधूत भाऊजी नाही आले त्याला काहीतरी काम आहे म्हटलं. तो का? त्यांना प्रचाराचं सांगितलं नाही म्हणून तर त्यानं काम काढलं. म्हणजे ते म्हणजे आज त्यासनी येळ नाही प्रचारासाठी असं म्हणत होते. ठीक आहे, आज नाही तर उद्या येतील ते. चला आता सगळ्यांना आपला वचननामा परत आठवून द्यायची गरज आहे. वहिनी, मला वाटतं आज प्रचार नाही केला तर चालेल. सूरज भाऊजी हेच सांगत होते. तुम्ही सगळ्यांनी परस्पर मिळून ठरवलंय का हे? अहो नाही नाही, ते गावकरी समधी चिडल्यात नव्हा आपल्यावर म्हणून. आता प्रचाराला जाणं काय बरोबर नाही आणि गेलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही. गावकरी लय नाराज आहेत. अहो तोच तर राग घालवायला पाहिजे ना, आणि त्यासाठीच प्रचार करायला पाहिजे. चला आपण सगळ्यांना नीट समजावून सांगूया. चला चला. अहो चला. गावकरी नाराज व्हावेत म्हणून नव्हते बोलले. माझा हेतू साफ होता. हे आपण समजावून सांगितल्याशिवाय कसं समजेल सगळ्यांना? त्यासाठी आपण प्रचार केला पाहिजे. चला चला प्रचार करूया. चला. अंजली ताई, ते प्रचाराच्या नादात लई कामं राहिल्यात बघा माझी. होय, माझं बी गिरणीत ध्यान नाही आणि बायको लय वाढायला लागल्या. आम्ही बी येत नाही. गावकऱ्यांचा राग मी समजू शकते, पण तुम्ही सूरज भाऊजी यायला नाही म्हणताय. ठीक आहे, तुम्हाला कोणालाच माझी साथ द्यायची इच्छा नसेल तर काही अडचण नाही. मी एकटी करीन प्रचार. अंजली ताई, अहो तसं नाही. अंजली ताई, गावातल्या माणसांचं किती नुकसान झालंय माहितीये ना? आज ना उद्या उपाशी मारायचीच येळ येणार आहे, आणि ते पण जाऊबाईंच्या हटवादीपणामुळं. आजवरच्या प्रवासात मला तुम्हा सगळ्यांकडून खूप काही शिकायला मिळालं. याबद्दल आभार आणि माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफ करावे ही विनंती. सरपंच पदाच्या निवडणुकीमधून माझी बिनशर्त माघार. आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड. चकली मेड बाय सोनिया अँड टीम. अप्रतिम. अरे वा, आज खुशीत दिसतंय विक्रांत. ऑफिस मध्ये काही विशेष झालाय का? सर तो मिळाला.
कोण मिळाला? म्हणजे कशाबद्दल बोलते ही? कशासाठी बोलवलं एवढं तातडीनं? तातडीनं बोलवलं ते हा जळका खलिता दाखवण्यासाठी. पण मला का दाखवताय खलिता? हा खलिता रायगडावरून गागा भट्टांसाठी लिहिला गेला होता. लिहिला असेल? कशा पायी साव असल्याचा आव आणताय? जो खलिता तुम्ही लिहलाय माझा कुठेही उल्लेख नाहीये या खलित्यात. ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका. राज आलं? अरे असे बघतास काय सगळे? खूळ लागलेला नाही माका? माझ्या झिलाच्या तेराव्याचा मटण खाऊ घालतास काय? ए बच्चे अण्णा, वत्सला काय बोलतेस तू? अहो नेने ह्यांका विचारा. माझ्या लेकाक मटणातून विष दिलानी आणि आता गाव जेवण घालतात. हे अण्णा, तुझी पण लेकरं असत ना रे? नाही तुझ्या प्रत्येक लेकराची मडी पाडलंय ना तर बघ. अगे काय बोलतास या? काय? दत्ता, एक हातात धरून बाहेर काढ रे. दत्ता, अहो सोड. काय कर, तुला आता राधिकाला कन्व्हिन्स करायचंय की कोरूला परत एकदा नोकरीवर घे म्हणून. मी तुला खूप मिस करतो. बावळट, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अरे काय अर्थ आहे? पाणी प्यायला याची सोय नाही का? हे बाई काय झालं? भरल्या घरात कशाला रडून राहिली? मी आता किचन मध्ये गेले होते तर गॅरी इतकं जोरात ओरडलाय माझ्यावरती. सारखी चिडचिड करतो ग. हा आधी चांगला जॉब करत होता, मग ड्रायव्हरचा जॉब करायला लागला आणि आता कुठलाच जॉब नाही याच्याकडे. हा घरकाम करतोय. राधिका, मी प्लीज तुला एक रिक्वेस्ट करू का? काय आता? प्लीज तू गॅरीला त्याचा जुना जॉब परत दे ना प्लीज. गॅरी खूप पुअर आहे. नो मनी, नो लाईफ. आम्ही कसे जगणार तूच सांग. आपण मला हा सगळा प्लॅनच इतका थ्रिलिंग वाटतोय गॅरी. पण अजून बराच प्लॅन बाकी आहे. अजून बाकी आहे मीन्स? नाही, ही 300 करोडची कंपनी आपल्या नावावर करून घेतली ना, नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. सगळं व्यवस्थित होईल. काय तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि वहिनी, तुम्ही सगळं खायचं बरं का. उगाच हे नको ते नको असं करायचं नाही. हा फक्त उष्ण पदार्थ तेवढे टाळा. म्हणजे आंबा पपई यासारख्या गोष्टी खाऊ नका. आणली वय दे इकडं. आपण इथे बसून खाऊ ना सगळे. मी मुद्दाम ही पपई शीतलसाठी मागवली. जर ती प्रेग्नेंट असेल तर ती पपई खाणार नाही. म्हणजे आई वडिलांना त्रास दिला ना इकडनं तिकडनं शोधायला. कांदे पोहे आणि ते सगळे नाही केले. सगळे नाही केले. तुमचं माहेरचं नाव काय? मी मँगलोरियन. मँगलोरियन. कारण ना तुमच्या उच्चारांमध्ये ना मला ते जाणवलं. मुली बोलायचं त्यांना मुली बोलतात. आपण मुळा खातो ना त्याला ते ते थोडासा कन्फ्युजन. म्हणजे आज आमच्याकडे मुलीची भाजी आहे. बापरे. मुलीची भाजी.